हॅलो एव्हरीवन, मी आज तुमच्यासोबत शेअर करते मेथीची भाजी. आपल्या रोजच्या जेवणातली मेथीची भाजी जी आपण एकदम टेस्टी बनवूया, ती पण साध्या सोप्या पद्धतीने. चला तर मग बनवू मेथीची भाजी. मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एक जुडी मेथीची पेंडी निवडून घेतलेली आहे. त्याच्यात मी फक्त पानं न घेता याच्यासोबत कोवळ्या काड्याही घेतलेल्या. तर पहिला आपण ही मेथीची भाजी धुवून घेऊ. त्यासाठी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ अर्धा चम्मच मीठ. मिठामध्ये भाजी धुतल्यामुळे भाजी आपली स्वच्छ होते आणि भाजीवरती केमिकलची फवारणी वगैरे केली असल्यास ती निघून जाते. त्यामुळे भाजी मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायची आहे. ही भाजी आपण मिठाच्या पाण्यात ठेवूया 5 मिनिट आणि नंतर एका पाण्याने किंवा 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. भाजी बनवण्यासाठी पहिले आपण घेऊया अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 5-7 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ. हे आपण जाडसर वाटून घेऊया. कूट एकदम या टाईपमध्ये असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. कूट म्हणजे आपली भाजी छान होते. हे कूट आपण आता एका वाटीत घेऊ आणि वाटीत टाकून घेऊया आता या कोटासोबत अर्धा चम्मच तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता. पाव चम्मच हळदी टाकून घेऊ याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ, कारण आपण कूट बनवताना पण मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसंच मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण आता कढई गॅसवर ठेवू आणि या कढईत घेते मी 2 चम्मच तेल. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही जास्त किंवा कमीही घेऊ शकता तेल. भाजी मी मिठाच्या पाण्यातून काढून परत 1-2 वेळेस धुवून घेतलेली आहे. तेल व्यवस्थित गरम झालं आहे. आपण टाकून घेऊ याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे. जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आता आपण तयार केलेलं हे वाटण, चटणी, हळदी सगळं मिक्स एकदाच टाकून घेऊ. याला फ्राय करून घेऊ तेलात व्यवस्थित. अशी भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता आपण याच्यात टाकून घेऊ आपण धुवून घेतलेली मेथी. मेथी काड्यासोबत आहे. ही काड्या पण व्यवस्थित फ्राय होतात तेलामध्ये. आपण कोवळ्याच काड्या घेतलेल्या आहेत तर भाजी टेस्टी लागते काड्यांमुळेही. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी एकदा भाजी, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण भाजी व्यवस्थित फ्राय करून घेऊ कढईमध्ये. ही भाजी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही शिजवून घेऊ शकता. तुम्ही थोडी कच्ची ठेवली तरी छान लागते, कारण आपण ही भाजी कच्ची पण खातो. पण आपण थोडंसं व्यवस्थित शिजवून घेऊ हिला 5 मिनिट तरी लागतात व्यवस्थित शिजायला. आपण सगळं मिक्स करून घेऊ. आपण भाजी व्यवस्थित फ्राय करून घेतली आहे. एकदम सगळं मिक्स झाले कूट वगैरे याच्यामध्ये. आता आपण हिला झाकून ठेवू 3 ते 4 मिनिट झाकून शिजवली की व्यवस्थित होते ही. हे पहा आपली भाजी व्यवस्थित शिजली गेली आहे. एकदम छान शिजली आहे. लहान मुलांना ही भाजी खूप आवडते. तुम्ही टिफिनला पण देऊ शकता पटकन ही भाजी करून. 5 ते 7 मिनिटात बनली जाते ही भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशी भाजी. आपली भाजी छान तयार झाली आहे. आता हिला आपण काढून घेऊ. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.